श्रीकृष्ण चक्रवर्ती द्वापार युगात झाले। आणि या द्वापार युगात श्रीकृष्ण चक्रवर्तींनी परमेश्वराचा ज्ञानाचा संदेश द्वापार युगाच्या शेवटी सर्व मनुष्य मात्रावर पोहोचवला। ती असलेली ज्ञानाची परंपरा आमच्या महादाईसांनी पुराणामध्ये श्रवण केली आणि कितीपट चांगलं आहे असं यथार्थ जाणून घेण्यासाठी स्वामी चक्रहांना प्रत्येक पुराणाच्या लीळेचं ओघ सांगून श्रीकृष्ण चक्रवर्तींच्या ज्या घडलेल्या लीळा आहेत त्यांचं निरसन आमच्या स्वामी चक्राने केलं। म्हणून चक्रधर स्वामी निरूपित श्रीकृष्ण कथा चरित्र असा आपण हा ग्रंथ श्रवण करत आहात। अनेक लीळा आपल्याला घडलेल्या माहीत आहेत, श्रवण केलेले आहेत। हा वाइंदेशकर पाठ आहे। कदाचित आपण पुराणामध्ये दुसरा ऐकलं असेल, होऊ शकते, परंतु वाइंदेशकर पाठामध्ये स्वामी चक्रहांनी महादाईसाला श्रीकृष्णाच्या सांगितलेले चरित्र ते आपण श्रवण करत आहात। कदाचित कोणाचं मन दूषित होतं की तिकडं तर असं सांगितलं, इकडं तर असं सांगितलं। त्याच्यासाठी वारंवार सांगतो की हा वाइंदेशकर पाठ आहे आणि या वाइंदेशकर पाठाच्या माध्यमातून मी आपल्याला या लीळा सांगत आहे। त्याच्यामध्ये कदाचित बदल झाला असेल, परंतु एक मतितार्थ मला समजतो की प्रत्येक वेळेस महादाईसांनी प्रश्न केलेला आहे आणि स्वामी चक्रांनी त्या लीळेचं उत्तर दिलेलं आहे। म्हणून आपल्याला ती स्वामींच्या मुखातून निघालेली परावाणीची जी लीळा आहे ती आपल्यासाठी श्रवणीय, चिंतनीय, मननीय आहे। असा हा वाइंदेशकर पाठाच्या माध्यमातून आपण पुढची लीळा श्रवण करत आहात। पौंड्रिकाशेश्वरी सुदक्षिणा द्विविधवत कथा। एकदा काय झालं, कोण्या तरी काळामध्ये भक्तिजन स्वामींच्या जवळ बसलेले आहेत आणि भक्तिजनांनी स्वामी चक्रांना प्रश्न विचारलेला आहे। जी द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या काळामध्ये एक राजा झाला, त्या राजाचं नाव पौंड्रिक होतं आणि त्या पौंड्रिकाचा वध श्रीकृष्ण चक्रवर्तीने केला असं पुराणामध्ये निघालेलं आहे। कसा केला म्हणून स्वामी चक्रहांनी ती कथा श्रीकृष्ण चक्रवर्तीची भक्तिजनांना निमित्त करून आपल्याला सांगताय। कोश देशीचा राजा पौंडरिक, त्याच्या देशाचं नाव कोश होतं। तो पौंडरिक राजा स्वतःला वासुदेव समजून घ्यायचा। वासुदेव म्हणजे कृष्ण, वासुदेव शब्दाचा अर्थ काय होतो? कृष्ण। स्वतःला वासुदेव म्हणायचा। त्यांनी काय केलं होतं, त्याला दोनच हात होते। त्यांनी लाकडाचे, काष्टाचे आणि दोन हात आपल्याला लावून घेतले, भुजा लावून घेतल्या। गरुड प्रत्यक्ष भेटला नाही म्हणून काष्टाचा गरुड केला आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीला निरोप पाठवला। काय पाठवला? जे माझं नाव वासुदेव आहे, तुम्ही जे वासुदेव नाव लावतात ते सांडावं आणि तुमच्या सर्व वस्तू शंख, चक्र, गदा, खडग, वैजंती माळा, गरुड, रथ
कौस्तुभ गळ्यातलं हे सर्व वापस पाठवावं. तुम्ही जर हे दिलं नाही तर युद्धाला तयार व्हा, अशा प्रकारचा पोंड्रिक राजांनी श्रीकृष्ण चक्रवर्तीला निरोप पाठवला की मी वासुदेव आहे, तुम्ही वासुदेव नाहीत, आणि तुम्ही जर नाही पाठवलं तर युद्धाला तयार राहा. श्रीकृष्ण चक्रवर्तीने ऐकलं. श्रीकृष्ण चक्रवर्ती तिथे गेले. पोंड्रिक हा राजा त्या ठिकाणी होता. त्यांनी पाहिलं आणि खूप विशाल असं रूप धारण केलं, भयंकर असं रूप धारण केलं. आणि जे आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तीची सेना होती, सैन्य होतं, त्यांनी ते विशाळ रूप पाहिलं, विशाळ राजा पाहिला. आणि त्यांनी काय केलं, सर्व आपले जे सैनिक होते ते भ्यालेने मूर्छित पडले. श्रीकृष्ण चक्रवर्तीचे सर्व सैनिक भूमीवर मूर्छित पडले. श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्यावेळेस सुदर्शन चक्राचा वापर केला. सुदर्शन चक्र काढलं आपलं, त्याचं शिर तोडलं, सोडलं त्याचं शिर, त्या ठिकाणी त्याचा वध करून टाकला. प्रकार काय झाला, त्याचं शिर तुटलं, आकाशातून जात आहे. त्याचा वडिलाचं नाव होतं काशेश्वर. हा काशेश्वर समुद्राच्या काठावर अशा प्रकारचे हात जोडून देवतेला, सूर्याला अर्घदान करत होता. आता अर्घदान करतो आहे, देवतेची भक्ती करतो आहे, अशा वेळेस नेमकं ते शिर आलं आणि याच्या हातात आलं. त्याच्या पुत्राचं शिर त्याच्या हातात आलं. त्यांनी पाहिलं, अरे हे तर आपल्या पुत्राचं शिर आहे. त्यांनी काय केलं, आपण देवतेची भक्ती करतोय म्हणून त्यांनी काय केलं की ते शिर खाली ठेवलं. खाली ठेवलं की लगेच त्यातही शिर पडलं. त्यातही शिर त्या ठिकाणी पडलं. म्हणजे बापही मेला, मुलगाही मेला. आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती द्वारकेत यादवासहित गेले. आता प्रकार काय झाला, त्या काशीश्वराचा पिता लक्षिणू, काशीश्वराचा पिता लक्षिणू, त्या लक्षणूला कळालं. म्हणजे लक्षणूचा नातू पोंड्रिक, त्याचा बापा काशीराज, त्याचा बापा लक्षणू. या लक्षणूला कळालं की आपला मुलगाही मेला, आपला नातूही मेला. मग त्यांनी काय केलं, बदला घ्यायसाठी खूप मोठा यज्ञ तयार केला. त्या यज्ञामध्ये खूप देवतेला आहुती दिली. आहुती दिल्यानंतर अनेक प्राणी याचे बळी त्या यज्ञामध्ये दिले. आणि तो यज्ञ केल्यानंतर त्यांनी असा नग्न होऊन यज्ञ केला. त्या देवता त्याच्यातल्या व्यक्त झाल्या आणि त्या देवतेतून एक सुकृता नावाची देवता निघाली. सुकृता नावाची देवता त्या यज्ञातून निघाली. म्हणजे काय पाहिजे तुला? म्हणे मला काहीच नाही पाहिजे. आताच्या आता तुम्ही जावं, यादवाचा नाश करावा, श्रीकृष्ण चक्रवर्तीला भस्म करावं, एवढंच काम आहे तुम्हाला. सुकृता नावाची देवता द्वारकेला गेली, संपूर्ण वन जाळायला सुरुवात केली. राज्याचा नाश व्हायला लागला, राज्यावर आपत्ती आली, द्वारकेवर. श्रीकृष्ण चक्रवर्तीला कळालं. श्रीकृष्ण चक्रवर्तीने इथेही सुदर्शन चक्राचा वापर केला आणि त्या सकृतेचा वध आपल्या त्या सकृतेच्या पाठीमागं लावलं. आणि सकृता घाबरली, त्या सुदर्शनाला घाबरली आणि ती द्वारका सोडून पळायला लागली. द्वारका सोडून पळता 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 वाराणसीला गेली.
वाराणसीला गेली, तिथं सुदक्षण नावाचा एक राजा होता, त्याला तिने ग्रासलं, वाराणसी पूर्ण जाळून टाकली. ते ऐकून एकाला एक कथा इतकी ह्यात आले. ते ऐकून त्या सुदक्षणाचा ऐकून त्याचा मित्र सुदक्षणाचा मित्र अरे आपल्या मित्राची वाराणसी जाळून टाकतोय म्हणून त्याचं नाव होतं द्विविध वानरू. त्याचं नाव काय होतं? द्विविध वानरू. त्यांनी आपल्या वराने द्वारकेमध्ये गेला आणि द्वारकेमध्ये गेल्यानंतर अहोरात्र द्वारकेवर त्या वानरांनी शिळा म्हणजे दगडाचा गोट्यांचा वर्षाव केला. प्रत्येक यादव दिसला की त्याच्यावर दगड, प्रत्येक यादव दिसला की त्याच्यावर दगड. म्हणजे इतक्या दगडाने बेजार झाले यादव लोक. श्रीकृष्ण चक्रवर्ती बळीरामाला म्हणतात, दादो ही आपल्या द्वारकेवर आलेली आपत्ती आहे, तुला वधावं, तू वधणार, मी नाही करणार आता वध, तुम्ही वधावं, तुमच्या हाती याचा वध असेल. मग बळीभद्र त्या ठिकाणी गेला. युद्ध घनघोर झालं आणि घनघोर झाल्यामुळं बळीभद्राने मुसळ हातात घेतलं आणि त्या द्विविधाचा वध करून टाकला. सर्व वानर सैन्य संहारून टाकलं आणि बळीभद्र या नगरात द्वारकेमध्ये आले. देवी लोकांनी त्यांच्यावर पुष्पाचा वर्षाव केला. अशा प्रकारचं ही कथा श्रीकृष्ण चक्रवर्तीची याच्यातून सांगितली. पोंडरिक राजाची सांगता 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 इतक्या मुळाशी जातात की शेवटपर्यंत आणून ठेवतात की पोंडरिक राजापासून जी कथा सुरू झाली त्या द्विधा वानरापर्यंत येऊन पोहोचली. अशा असलेलं श्रीकृष्ण चरित्र. आणि या श्रीकृष्ण चरित्रामध्ये महादायिसांनी किंवा भक्तिजनांनी विचारलेल्या प्रश्नाचे स्वामी चक्र यांनी सखोल रूपाने उत्तर दिलेले आहे. खूप कठीण ग्रंथ आहे. आपल्याला वाटतं आम्हाला वाचायला 3 तास लागतात, एक नावं पाठांतर करायला वाचायला 3 तास लागतात, तेव्हा तुमच्यासमोर 1 तास बोलू शकतो. काही सोपं नाही असा असलेला हा ग्रंथ, परंतु आपल्या कानावर जाणं अत्यंत गरजेचं आहे. त्या एकही नाव आपल्या लक्षात राहिलं नसेल आतापर्यंत. अनेक प्रकारचे विचित्र प्रकारचे नाव आहेत आणि हे नावं आमच्या स्वामी श्रीचक्रांनी या श्रीकृष्ण चरित्राच्या माध्यमातून सांगितलेले आहे. पुढे अक्रूर, पुढची लीळा अक्रूर. एकदा स्वामींच्या ठिकाणी मोठी सभा बसलेली होती. अवघे भक्तिजन बसलेले होते. स्वामी निरोपण करत होते आणि महादायसामध्ये स्वयंपाक करत. स्वामी निरोपण करताय, महादायसामध्ये स्वयंपाक करते आहे. अशा वेळेस स्वयंपाक करता करता का रिकामं राहावं? आपण असतो तर पूर्ण गावाच्या गप्पा. आपण नुसतं सकाळी फिरायला गेलो तरी पूर्ण पुढीलाची कुंडली काढतो त्या सकाळी फिरल्यावर. त्या देवाचं नाव कधी आपण घेऊ शकत नाही. अशा आपण श्री आहे. आणि त्या महादायीसाला असं वाटलं की आपण आपल्या तोंडातून काय वाईट काढावं, काय बळबळ करावी, म्हणून त्या महादायीसानी स्वयंपाक करता करता अक्रूराच्या ओव्या गायलेल्या आहे. मदंबीच्या ढवळेमध्ये आलेल्या आहे. अक्रूरा मंगळे लविता पिंगळे, श्रीकृष्णा संध्या वेळे भेटतील. अक्रूरे घातली सुकुन गाठी, आज द्वारके रायेशी होईल भेटी. श्रीकृष्णा मूळ अक्रूर निघाला, गोकुळा पावला उत्साहेशी. हाती माय विडा 32 पानाचा, अक्रूर श्रीकृष्णाचा निज भक्त. अशा ओवी त्या महादायीसांनी गायली. त्याच्यामध्ये अर्थ होता की अक्रूर हा मंगल आहे, चांगला आहे आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीला संध्याकाळच्या वेळेत भेटत आहे. अक्रूर आणि अशा प्रकारचं द्वारकेला येऊन श्रीकृष्णाची भेट घेतो आहे. श्रीकृष्णाच्यासाठी भेटीला निघालेला आहे, गोकुळातही निघालेला आहे. अशा या ओवीचा अर्थ, त्या ओवीचा भावार्थ असा होता आणि ती महादैसा गात होती. स्वामी चक्र यांनी ऐकलं. स्वामी चक्र संभ्रमित झाले आणि स्वामी म्हणतात, बाई
या 5 ओव्या गायल्या, काही गात असा. कसं गाता? महादाईसा म्हणते अक्रूर हा श्रीकृष्णाचा भक्त म्हणून गायल्या तशी. तो भक्त आहे, भक्ताची स्तुती स्तवन करणं आमचं काम आहे म्हणून गाते. गोसावी म्हणतात बाई भक्त जर असा तर स्वामी द्रोही कसा. अक्रूरासारखा जर श्रीकृष्ण चक्रवर्तीचा भक्त आहे तर स्वामीचा दुराहा म्हणजे शत्रू कसा असेल. ती अचंबाट पडली. जिजी कसं काही कळालं नाही. स्वामी म्हणतात बाई श्रीकृष्ण चक्रवर्ती तुम्ही ज्या अक्रूराच्या ओव्या गायत असताना सुद्धा आपल्याला याच्यातून स्वामी चक्रांनी निष्कर्ष दिलेला आहे त्या ओव्याच्या माध्यमातून की ज्याची स्तुती स्तवन करायची तो परमेश्वराचा पाहिजे, परमेश्वराचा मनोधर्म त्याच्यावर पाहिजे, परमेश्वराच्या सेवादास्याला उपयोगी आला पाहिजे, परमेश्वराचा विरोध न करणारा पाहिजे. असा जर भक्त असला, त्याचं जर गुणगान केलं तर तुम्हाला काहीतरी मिळेल. परंतु अक्रूर हा कसा आहे म्हणून महादाईसाला स्वामी सांगतात की श्रीकृष्ण चक्रवर्तीचा सासरा त्यांनी मारला. कोण होता सासरा? कोण होता? तुमचा सासरा कोण आहे सांगा, जाऊ द्या. धनाबुवा सासरा कोण आहे तुमचा? किती सोपं आहे श्रीकृष्ण चरित्र, खूप सोपं आहे. कोण आहे? एखाद्या सासऱ्याचं नाव सांगा. 8 सासऱ्यापैकी तुमच्या सासऱ्याचं नाव सांगून दे, जाऊ द्या. एवढं सोपं कशाला. सत्यभामेचा वडील कोण होता? जाऊ द्या. सत्यभामेचा वडील कोण होता? सत्यभामा कोण होती? कोणीच नव्हती. ऐकून येत जरा जोरात बोलत जा म्हणजे कसं. आता आपलं झालं अंतर जास्त. कोण होती सत्यभामा? श्रीकृष्णाची बहीण पट्टराणी होती. तिच्या वडिलाचं नाव काय होतं? आलं होतं माग? नाही, मला बी माहित नाही. मी बी कसं आहे तुमच्या हरका येळा माणूस आहे, बोललं गेलं. काय म्हणता? काय म्हणता? आई बोलत जाणं जोर. चुकलं तर चुकलं, काय फाशी थोडं होणार आहे. सत्यराजित, बरोबर आहे. सत्यभामेच्या वडिलाचं नाव काय होतं? सत्यराजित. ठीक आहे. श्रीकृष्ण चक्रवर्तीचा सासरा मारला. अक्रूराने या सत्यराजिताला मारलं. सत्यभामेच्या वडिलाला त्यांनी मारलं, श्रीकृष्ण चक्रवर्तीचा सासरा. आता शतसंभवी श्रीकृष्ण चक्रवर्तीला खोटा बोलला आणि कळ लावली आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या आणि बळीभद्रामध्ये फूट पाडली. दोघांमध्ये फूट पाडायला हा अक्रूर कारण आहे. आणि महादाई सांगते जिजी कसा श्रीकृष्ण चक्रवर्तीचा सासरा कसा मारला त्यांनी आणि कसा लटका बोलला. स्वामींनी त्या सत्यजिताची गोष्ट सांगितली. लक्षात ठेवा, सत्यजित हा सत्यभामेचा वडील. सत्यजिताची गोष्ट सांगितली. गोसावी म्हणतात सत्यभामा सत्यजिताची कन्या, त्याची कन्या होती. आणि अक्रूर का त्यांनी असं केलं तर ती सत्यभामा अक्रूराला देण्याचं कबूल केलेलं होतं. अक्रूराला देवो केली होती. अक्रूराला देण्याचं कबूल केलं होतं. परंतु मन्याच्या प्रस्तावा अनुरूप श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्याला हरवलं आणि तो मनी
वापस आल्यामुळं श्रीकृष्ण चक्रवर्तीचं सत्यभामेचं लग्न झालं, अशी कथा आपण ऐकलेली आहे. मग ते कशी म्हणून ते सांगतात. सत्यभामा सत्यजित. एकदा काय झालं, श्रीकृष्ण चक्रवर्ती यादवासहित बसलेले आहेत, यादवासहित बसलेले आहेत आणि एकदा श्रीकृष्ण हस्तिनापुराला गेलेले आहेत. हस्तिनापुराला गेलेले आहे. त्या द्वारकेला आता सगळी सेना गेली, यादव गेले, म्हणून त्या द्वारकेला राज्याला रक्षण म्हणून अक्रूर आणि सत्यधाना हा दुसरा आहे. अक्रूर आणि सत्यधाना यांना काय केलं, तिथं राखण ठेवलं की आम्ही येईपर्यंत तुम्ही या राज्याचं काय करा, रक्षण करा. आता हा अक्रूर, खरं अक्रूर क्रूरच होता, त्याचं नावच अक्रूर पडलं, पण तो कसा होता, क्रूर होता. असा असलेला हा अक्रूराने काय केलं, त्या सत्यधानाला सांगितलं, तुला माहित आहे का म्हणे तुझ्या वडिलाला कोणी मारलं, या सत्राजिताने मारलाय. मग तू काय कर, या सत्राजिताला आता मारून टाक. सत्यधान त्या ठिकाणी आला आणि त्यांनी सत्राजिताला मारून टाकलं. जिथं असेल तिथं त्यांनी मारून टाकलं. अक्रूराजवळ आला. अक्रूर हुशार, तो जो मणी होता ना, तो मणी अक्रूराने प्राप्त करून घेतला आणि त्या ठिकाणी अक्रूराजवळ सांगायला आला तो सत्यधाना, मी सत्रजिताला म्हणजे या सत्यभामेच्या वडिलाला श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या सासऱ्याला मारून टाकलं. ते म्हणे तुला कोणी करायला सांगितलं. ज्यांनी सांगितलं, लोक असे असतात डबल लबाळ बोलतात. जेव्हा आपल्यात भेटलं तर मी तर असं काही म्हटलंच नाही, असे लोक आजही जगात आहे, जे एखाद्याला प्राधान करून देतात आणि अंगाशी आलं की काय म्हणतात, मी तर याच्यात नव्हतोच, मला काही माहीतच नाही. त्या माध्यमातून हा अक्रूर बाजूला होऊन गेला. अक्रूर म्हणतो, अरे तू त्याला मारलं, अरे म्हणे तूच तर सांगितलं मला, तुझ्यासाठी मी जीवावर होळी केली आणि त्या सत्राजिताला मारून टाकलं. भला म्हणे, अरे तू कशाला मारलं, मी कुठं म्हटलं असं. आता श्रीकृष्ण चक्रवर्तीला जर ठाऊक झालं तर श्रीकृष्ण चक्रवर्ती तुला मारल्याशिवाय राहणार नाही. आम्ही नाही मारलं, तुझं नाव सांगू आम्ही. म्हणजे हा पलटून गेला. ज्याला पलटी खातात त्याप्रमाणे हा क्रूर या ठिकाणी पलटून गेला आणि पलटून गेल्यानंतर मीच मूर्खपणा केला. त्याचा मूर्खपणा त्याच्या लक्षात आला. पण जेव्हा मूर्खपणा लक्षात येतो तेव्हा वेळ राहिलेली नसते, वेळ निघून गेलेली होती आणि अक्रूरापासून त्यांनी अशा प्रकारचा हा धडा घेतला. एकीकडे श्रीकृष्ण चक्रवर्तीला माहीत पडलं की या सत्यधानाने सत्राजिताला मारलं. श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्याला काय केलं, शोधलं, तो पळायला लागलाय. श्रीकृष्ण चक्रवर्ती त्याच्या मागे पळता काय झालं, आणि एक भूमी होती त्या जमीनमध्ये तो घुसून गेला. सत्यधान जमीनमध्ये घुसून गेला, त्याचा रथ घोडा बाहेर राहिला. बलिभद्रदेवानी श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, बलिभद्रा तू इथं थांब, मी त्याला वध केल्याशिवाय काही सोडणार नाही. कारण श्री परमेश्वर अवतार अशा दुष्टरूप लोकांना नाश करण्यासाठी होत असतो आणि त्या माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्याचा वध करून टाकला. सत्यधानाला मारलं. सत्यधानाला मारलं, तो मणी काही सत्यधानाकडं नव्हता. यांना काय वाटलं की मण्यासाठी यांनी सत्राजिताला मारलं म्हणून यांनी त्याला मारलं, पण मणी त्याच्याजवळ नव्हता. तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्तीचं आणि बलिभद्राचं ते म्हणे मणी तुम्ही लपवला. बलिभद्र काय म्हणतो, तू लपवला, यांच्याजवळ मणी नाही आहे. त्यांचा आपसामध्ये द्वेष निष्पन्न, भावाभावाचं वैर निष्पन्न झालं. कोण कारण याला, अक्रूर कारण. भावाभावाचं एकमेकावर रुसून गेले आणि हा बलभद्र रुसून जनकाच्या घरी मिथिला नगरीला निघून गेला. मण्यात काय धन संपत्ती सर्व मिळायचं अशा प्रकारचा तो मणी होता. शालिग्राम सारखा, आपल्या चिंतामणी मण्यासारखा तो मणी.
मग त्यांनी काय केलं, अक्रूराने तो मणी मला ठाऊकच नाही म्हणे त्याच्याजवळ ठेवला. सत्यवानाने आपल्या पित्याचा सूड घेतला. आपण श्रीकृष्ण चक्रवर्ती गपच होते. मग तो अक्रूराने काय केला, तो मणी काढला. काढल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी गेला, आपल्या परिवाराला नेलं, अपार द्रव्य त्याच्यापासून प्राप्त केलं, अपार द्रव्य त्याच्यामध्ये खर्च केलं, यज्ञ केला, दीक्षा करवली, खूप मोठे कार्यक्रम करवले. बळीभद्राला हे कळालं, अरे हा मणी श्रीकृष्णाजवळ सुद्धा नाही, हा मणी कोणाजवळ आहे, या अक्रूराकडे आहे. आणि बलभद्र आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती परत एक झाले, त्यांचं साम्यत्व झालं. आणि साम्यत्व झाल्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, आता त्याला काहीच करू नका, तो मणी आपल्याला त्याच्याकडे आहे शोध घेण्यासाठी सामोपचाराने काम करावं लागेल. म्हणून उद्धवाला त्या ठिकाणी पाठवलं बोलवायला. उद्धव देव गेले आणि उद्धव देवाने त्या अक्रूराला बोलवलं, भर सभेमध्ये बसवलं आणि म्हणतात की दाखवतो मणी. आणि तो मणी तेव्हा दिसला, श्रीकृष्ण चक्रवर्तीला द्यायला लागला. परमेश्वर म्हणता मला काही गरज नाही, त्याचा त्याला जवळ दिला. अशा माध्यमातून अक्रूराने आपल्या श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या गोत्राचा वध केला. असा असलेला अक्रूर तुम्ही बाई भक्त म्हणतात आणि त्याच्या लीळा गातात, तो लीळा गाण्याच्या योग्य नाही. त्याच्यासाठी एवढी कथा. पुढे दुर्योधन दर्पहरण. एकदा भक्तिजन विचारतात, पुराणामध्ये असं आहे, दुर्योधनाच्या ठिकाणी खूप प्रकारचे पुरुषार्थ होते. साहजिक त्याच्या अंगात नवनिधी होते, त्याला माहीत नव्हते. त्याच्या अंगामध्ये काय होत्या, नवनिधी, ज्या सिद्धीला पावतात त्या नवनिधी त्याच्या अंगात होत्या. असा हा दुर्योधन सुद्धा पुरुषार्थी होता, बलाढ्य होता. हे खरंच आहे का? स्वामी म्हणतात आतीबाई परी पांडवाशी न पुरे. इतका होता सामर्थ्यवान, पण पांडवाला तो पुरू शकत नव्हता. एक वेळ काय झालं, बळीभद्राने त्या दुर्योधनाचा अहंकार हरण केला. कसा हरण केला म्हणून स्वामी चक्राने सांगितलं. गोसाई म्हणतात लाखा जोरा पांडव घातले, लाखाच्या मंदिरात पांडवांना घातलं. दुर्योधन संपूर्ण राज्य करायला लागला. दुर्योधनाची एक मुलगी होती. दुर्योधनाच्या मुलीचं नाव लक्ष्मणा. दुर्योधनाच्या मुलीचं नाव काय होतं, लक्ष्मणा. ती मोठी झाली. मोठी झाली, तिथं स्वयंवर मांडल्या गेलं. स्वयंवर मांडलं, बुवा हिचं आता लग्न करायचं. अनेक पृथ्वीच्या जेवढे राजे होते त्यांना बोलवल्या गेलं. त्यामध्ये जांबुवंतीचा वडील पुत्र. जांबुवंती कोण? श्रीकृष्णाची पत्नी, नंबर 2 ची पत्नी जांबुवंती. जांबुवंतीचा वडील पुत्र, त्याचं नाव होतं शांबू, म्हणजे श्रीकृष्णाचा पोरगा. त्याचं नाव काय होतं, शांबू. तो त्या ठिकाणी गेला आणि ते स्वयंवर त्याने जिंकलं, ती कन्या ताब्यात घेतली. दुर्योधनाची मुलगी श्रीकृष्ण चक्रवर्तीची सून झाली. आता अशा प्रकारचं द्वारकेत तो घेऊन आला. समस्त याच्यावर तो बसलेला आहे. कौरवांना कळालं. कौरवाला कळाल्यानंतर कौरव आधीच श्रीकृष्णाचा द्वेष करतात. त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, सर्व कौरव धावून गेले. त्याच्यामध्ये फक्त द्रोण आणि भीष्म हे 2 त्या युद्धामध्ये सामील झाले नाही. द्रोण आणि भीष्म सोडून कर्ण गिर्ण सर्व ते त्या ठिकाणी गेले. अवघे कौरव त्याने पराभविले. शांबूने सर्व कौरवांचा पराभव केला,
परंतु काय झालं, असं करता करता जास्त सैन्य आल्यामुळे शांभूला त्यांनी धरलं. त्या जांबुवंतीच्या मोठ्या मुलाला धरलं, त्याच्या हातामध्ये बेड्या टाकल्या, शांखड्या घातल्या. बळीभद्रदेव उद्धवदेव शांभो ते सोडावया गेले. बळीभद्र आणि उद्धवदेव त्या शांभूला सोडण्यासाठी गेले हस्तिनापुराला. दुर्योधनाला भेटले, पण दुर्योधनाने त्यांचा आदर न केला. बळीभद्र उभेच होते, उद्धवही उभेच होते. उद्धव म्हणता, राये तुम्हाची उग्रसेने राये येशनी आज्ञा पाठवली आहे. उग्रसेनानी पाठवलेला आहे, वा तुम्ही याला सोडून द्या. तो नाही, आम्ही येणार, सोडणार नाही, आम्ही काही झालं तर सोडणार नाही. त्या दुर्योधनाने उत्तर दिलं. काय दिलं पहा, पायाची वाहन पायीच घालावी. पायाची वाहन पायामध्येच घालायची. पायाची वाहन जर डोक्यावर ठेवली तर त्रासदायक होते. पायाची वाहन जर डोक्यावर ठेवली तर त्रासदायक होते. आम्ही सोडणार नाही, आम्ही काही केलं तरी सोडणार नाही. अनेक प्रकारचे सौम्य प्रकारचे उपचार बळीभद्र करत होते. शांतीचा प्रस्ताव, प्रत्येक ठिकाणी शांतीचा प्रस्तावाच्या माध्यमातून आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तीने काम केलेलं आहे. आणि बहुत सौम्य उपचाराने पुत्र सोळा बुवा, काय तुम्ही हे करतात, पण त्यांनी सोडला नाही. शेवटी बळीभद्र क्रोधायमान झाले. म्हणे असं एक नांगर काढला मोठा, बळीभद्राचं वाहनच नांगर होतं, आणि नांगर उचलून जो मारला तर ती जी कौरवाची राजधानी होते हस्तिनापुर अशी तिरपी होऊन गेली. एका नागरामध्ये अशी तिरपी झाली, आणि तिरपी झाली. दुर्योधन जे होते कौरव होते ते असे गळायला लागले, घाबरायला लागले. बळीभद्राचा क्रोध अनावर आला आणि तो नांगर काढून दुर्योधनाच्या याच्यात घातला आणि सर्व पळाले. दुर्योधनाचे कौरव गौरव त्या राज्यातले लोक सर्व पळत आहे. आणि त्यावेळेस मात्र दुर्योधनाला गर्व जो होता तो हरण झालेला आहे. आणि हरण झाल्यानंतर दुर्योधन बळीभद्राजवळ गेला, उद्धव देवाजवळ गेला, त्यांचे पाय पकडले. त्यांचे काय केले, पाय पकडले, नतमस्तक झाला. आणि त्या बळीभद्राने आणि उद्धव देवाने त्या ठिकाणी येऊन त्या शांभूचं लग्न त्या लक्ष्मणाशी लावलं. 8 दिवस तो सोहळा झाला आणि शांबा लक्ष्मणाला घेऊन आपल्या ठिकाणी आले. अशा प्रकारचा दुर्योधनाचा गर्व, म्हणजे एकातलं एक नातं आहे त्यांचं. नातं काही लांब नाही, एकातलं एकच नाते आहे. श्रीकृष्ण चक्रवर्तीचा दुर्योधन कोण झाला, याई आहे का नाही, म्हणजे किती जवळचं नातं आहे. परंतु श्रीकृष्ण चक्रवर्तींनी या चरित्रांच्या माध्यमातून आदर्श दिला की बाबा किती जवळचं नातं असो, जेव्हा स्वतःवर येतं तेव्हा कोणी कोणाचं नसतं, कोणी कोणाला नाही बागड, सर्व एकमेकाला खाईगी करती. विश्वरूप अर्जुन देवाला दाखवायचं कारण तेच की अरे बाबा हे तू समजतोय सर्व आपले आहेत, याच्यातलं कोणीच आपलं नाही. आणि हाच आदर्श श्रीकृष्ण चक्रवर्ती याही चरित्रातून सांगून देतो. पुढे रुक्मिया वध कसं. एकदा भक्तिजन विचारतात, जी रुक्मिया बळीभद्री वधीला. रुक्मिया म्हणजे रुक्मिणीचा भाऊ, श्रीकृष्णाचा साला, भीमक राजाचा पोरगा, एवढं माहित. असा असलेला हा रुक्मिया, बळीभद्राने त्याचा वध केला. माग फक्त त्याचं काय केलं तर अर्धी डाळी अर्धी मिशी करून वाटे लावलं होतं तो रुक्मिया. पुराणामध्ये असं बोलतात की बळीभद्राने त्याचा वध केला. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात बाई सांगे. श्रीकृष्ण चक्रवर्ती रुक्मिणीच्या कन्या प्रद्युम्नाशी दिली. रुक्मियाची मुलगी म्हणजे रुक्मिणीच्या भावाची मुलगी प्रद्युम्नला दिली. प्रद्युम्न म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्तीचा मुलगा. त्यालाच केली. ते वराडिके लागी श्रीकृष्ण चक्रवर्ती यादवा सहित कौंडण्यपुराला गेले.
4 दिवस सोहळा झाला आणि 4 दिवस सोहळा झाल्यानंतर एक वेळ दंतवक्र रुक्मिया, दंतवक्र आणि रुक्मिया दोन सारीपाट खेळत होते. त्या ठिकाणी बळीभद्र गेले. पण ते सारीपाट खेळत असताना एक तर सारीपाटच खेळायचा नाही, सारीपाट म्हणजे जुवा खेळायचा नाही. त्याच्यामध्ये ते जुवा खेळत असताना सुरपाने उन्मत्त होते. सुरपान म्हणजे ज्याच्या माध्यमातून सर्व दुनिया गोल गोल फिरते. एकदा घेतली की दुनिया सर्व गोल फिरायला लागते. मग त्याला एखाद्या बिस्ताऱ्याची गरज पडत नाही, पांघरायची गरज पडत नाही, जमीनची गरज, जिथं पडेल त्या ठिकाणी तो काय म्हणतो स्थितीभंग राहतो. याला म्हणतात सुरपान. याच्यामध्ये उन्मत्त झाले आणि हे कोणी पाहिलं? बळीरामानी पाहिलं. आता बळीराम त्यांचा कोण? याई. एवढं काय विचार करता? भावाचं याई तर त्यांचा बी कोण लावे याई. त्या रुक्मियाला त्यांनी पाहिलं, कमीपणा वाटला बळीभद्राला. अरे आपले हे अशा प्रकारचे नात्यांचे असं करतात, अशी रडी करतात, असं खेळ करतात. बळभद्र कोपला. बळभद्र त्या ठिकाणी कोपला आणि त्या रुक्मियाला एका मुसळामध्ये त्या रुक्मियाचं आणि त्या वक्रदंताचं दात पाडले. अशा माध्यमात तो आकार झाला. श्रीकृष्ण चक्रवर्तीला समजलं. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, दादो हे काही केले. मग त्यांनी अवघी कथा श्रीकृष्ण चक्रवर्तीला सांगितली. अशा माध्यमातून त्या रुक्मियाचा वध आमच्या बळभद्राने केला. का केला? तर अशी वाईट व्यसन, जे जे वाईट व्यसन करतील, सुरपान कोणत्याच धर्मात कुठंच सांगितलेलं नाही. सूर म्हणजे देवता, त्यांचं पान म्हणजे ते आपल्या काही कामाचं नाही. अशा माध्यमातून ते जे आहे ते जर केलं तर आपल्या संसाराची, आपल्या असलेल्या जीवनाची, आपल्या शरीराची, आपल्या जीवनात कमवलेल्या पुण्याची सर्व रांगोळी करून टाकते, जळून टाकते. काही अर्थ नाही. या चरित्राच्या माध्यमातून आपल्याला हा बळीभद्रांनी सल्ला दिला आणि बळीभद्रांनी एका मुसळीमध्ये त्या दोघांचा वध केला. पुढे लाखाग्रही पांडव राज्य अवलंबन कथन. एकदा महाराजचा विचारते, जी श्रीकृष्ण चक्रवर्ती पांडवाचं कसं रक्षण केलं? तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्तीला असा प्रश्न, आपल्या स्वामींना असा प्रश्न विचारल्यानंतर स्वामी सांगतात, ऐका बाई, दुर्योधन आणि पांडव दोन्ही कोण? भाऊ, सख्खे चुलत भाऊ. ऐका नाही, धृतराष्ट्र आणि पंडुराजा कोण होता? भाऊ. त्या भावाचा परिवार म्हणजे सख्खा चुलत भावाचा परिवार. असा असलेला पण दोन्ही आपसामध्ये द्वेष. कौरव हे पांडवांचा द्वेष करायचे. पांडवांना अनेक प्रकारे नाना उपाय वधण्यासाठी केले, पण त्यांचं काहीच झालं नाही. का वधायचे? कौरव पांडवाचा वध का करायचे? कौरव पांडवाला का मारायचे? कौरव पांडवाला का मारायचे? नाही. राज्यासाठी. राज्यासाठी का? तर तुम्हाला माहित आहे, खरा राज्याचा मालक कोण होता? युधिष्ठिर. खरा राज्याचा मालक कोण होता? कारण पंडू राजाला राज्य मिळाले होतं. धृतराष्ट्र मोठा होता, मान्य आहे, पण धृतराष्ट्र डोळ्याने काय होता? आंधळा होता. म्हणून राज्याच्या योग्य नसल्यामुळे पंडू राजाला राजा बनवलेलं होतं. आणि पंडू राजाच्या गेल्यानंतर पंडू राजाच्या पुत्रांचा त्या राज्यावर काय आहे? अधिकार आहे. अशा माध्यमातून चालत असलेलं हे त्यांना राज्याचा अधिकार असल्यामुळे दुर्योधनाला वाटायचं आपण राजा होणार नाही, म्हणून ते आपसात काय करायचे?
द्वेष करायचे, पांडवाला वधायचे. एकदा हस्तिनापुराला काय केलं, 200 वर्ष राज्य केलं. मग तिथं होता शकुनी. शकुनी हा गांधारीचा भाऊ. या शकुनीच्या ठिकाणी होता. त्या शकुनीने काय केलं, त्या धृतराष्ट्राला म्हणतो, अरे तू या पांडवाला इथं काय ठेवतो, वारणावत नगर बर्वे, एक वारणावत नगर आहे, ते चांगलं आहे, तिथे यांना तुम्ही राज्य देऊन टाका, ते राजधानी बनवून टाका, त्या राजधानी बनवून टाका, तिथे त्यांना पाठवा, तिथून हे राज्यकारभार पाहतील, तिथून राज्य चालवावं. त्यावेळेस धृतराष्ट्राला पटली गोष्ट. धृतराष्ट्राला पटली. युधिष्ठिराला बोलवलं. युधिष्ठिराला बोलवलं आणि म्हणता, बाबा इथं तुमचं दोघांचं काही जमत नाही आहे, तुम्हीच राजे, पण वारणावत गाव आहे, त्या वारणावत गावाला तुम्ही थांबा, तिथं महाल आहे, त्या महालामधून तुम्ही राज्य चालवा. माझे पुत्र दृष्ट आहे, ते तुमचा द्वेषच करतील, तुम्ही इथं राहायचं नाही. काय हरकत नाही. सर्व पांडव त्या याला येऊन वारणावतला गेले. आता वारणावत म्हणजे काय, जो लाखाग्रहाचा जो महाल केलेला होता. आता बाकीच्या चरित्रात विरुद्ध आलेला आहे. बाकीच्या चरित्रात श्रीकृष्ण आपल्या या कौरवांनी त्यांना आपल्या घरी बोलवलं असं आलेलं आहे, पण इथं तसं नाही. ही कथा संयुक्तिक वाटते. यांनी काय केलं, त्यांना वारणावत या नगरीमध्ये पाठवलं. ती वारणावत नगरी लाखाची केली. त्याला लाख सर्व जळणारी अशी नगर केलं आणि त्या ठिकाणी त्या नगरीमध्ये यांना पाठवलं. श्रीकृष्ण चक्रवर्तीला कल्पना आहे. श्रीकृष्ण चक्रवर्तीने आश्वासन दिलेलं आहे पांडवांना, म्हणजे कुंती मातेला, की पांडवांना आम्ही कोणताच धक्का लागू देणार नाही. आणि त्या माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्या विश्वकर्म्याला बोलवून त्या महालाच्या खाली संपूर्ण एक मोठं भुयार केलं. त्यांना माहित होतं, यांना माहित नव्हतं तर त्यांना माहित होतं. गुप्त विवार केलं आणि एक मोठी शिळा त्या विवरावर ठेवली आणि 1.5 गावाचे निमाने, 1.5 गावाच्या मानाने एवढं मोठं ते भुयार केलं. ते विदुराला फक्त माहीत होतं. पांडवाला जाणून दिलं आणि पांडव त्या ठिकाणी गेले, त्या चित्रशाळेत गेले आणि फाल्गुन शुद्ध चतुर्दशी, फाल्गुन शुद्ध चतुर्दशी मध्यान्ह रात्री ते अवघे झोपलेले आहे, पुरोचनी निजेले. आणि त्या ठिकाणी आता आपण ऐकलेलं आहे की बुवा कोणीतरी दुर्योधन रात्री गावात फिरायचा, पाठीवर मोठ घ्यायचा, सोनं घ्या आणि आग लावा, असं आपण श्रीकृष्ण अग्रपूजेमध्ये ऐकलं. परंतु त्याच्या उलटी कथा आहे. त्याच्या उलटी कथा आहे. त्या ठिकाणी काय झालं, भिल्लाचा एक माणूस, एक स्त्री आपल्या 5 पुत्राला घेऊन त्याच महालात झोपली. भिल्लाची स्त्री 5 पुत्रासहित त्या पांडवाची भेट झाली, तिथं झोपली. रात्र झाली, शुद्ध चतुर्दशीचा दिवस आहे. भीमसेन रात्री उठला. कोण उठला? भीम उठला आणि त्यांनी स्वतः त्या महालाला आग लावली. आपण काय ऐकतो की दुर्योधनाच्या मार्फत त्या पांडवाच्या महालाला आग लावली. पण इथं भीमसेनाने तो अग्नी प्रज्वलित केला आणि प्रज्वलित केल्यानंतर भीमसेन या सर्वांना घेऊन ते शिळा उघडून त्या भुयारातून काय झालं, कुंती सहित निघून गेले. सकाळ झाली, त्या वारणावताशी हे कौरव आले. त्यांना हे 6 जण दिसले मेलेले. 5 पुत्र आणि ती एक माता दिसली आणि त्यांना पांडव मेले म्हणून त्यांनी जाहीर केलं. कोणी? दुर्योधनाला माहीतच नाही आग कोणी लावली. अशी हे स्वामी चक्रधरांनी महादैसाला भक्तजनांना निमित्त करून वाइंदेश्वर पाठाच्या माध्यमातून ही सांगितलेली कथा आहे. पांडव गेले म्हणून या दुर्योधनाने जिवंतपणी त्यांची ऊर्ध्वक्रिया केली.
जिवंतपणे ऊर्ध्व क्रिया केली, म्हणजे संपूर्ण 10वं वगैरे जे आहे ते जिवंतपणेच केलं. मग पांडव दक्षिण दिशेला गेले. दक्षिण दिशेला गेल्यानंतर भीमसेन त्या ठिकाणी फिरतो आहे. भीमसेनाची हिडिंबा राक्षसाची भेट झाली. हिडिंबा राक्षसाला त्यांनी वधलं. मग हिडिंबाची बहीण हिडिंबा तिने त्याच्याशी लग्न केलं. त्याच्यापासून एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव घटोत्कच. त्या मुलाचं नाव काय आहे? घटोत्कच जन्माला आला. मग पांडव अशा प्रकारचे फिरताहेत. फिरता फिरता काय झालं, पांडवाला व्यास भेटला. व्यास भेटला आणि द्रौपदीचं संयवराला त्या अर्जुनाला त्यांनी पाठवलं. अर्जुन त्या ठिकाणी गेला. अर्जुनाने ते संयवर जिंकलं. ते राजे पराभूत केले. श्रीकृष्ण चक्रवर्ती पांडवासहित कुंतीसहित भेट झाली आणि कौरव आणि पांडव अलग अलग झाले. आणि पांडव आला अशा जिवंत आहे असं समजल्यानंतर शेवटी शिष्टाई झाली. आणि शिष्टाई झाल्यानंतर अर्ध राज्य पांडवाला भेटलं, अर्ध राज्य कौरवाला भेटलं. अशा माध्यमातून वाटणीही झाली. आणि ते वाटणी झाल्यानंतर त्या ठिकाणी पांडवांनी एक मोठी राजधानी तयार केली. त्या राजधानीचं नाव आहे इंद्रप्रस्थ. हे वाटणी झाल्यानंतर पांडवांनी जे मोठं एक महाल तयार केला, राजधानी तयार केली, त्याचं नाव काय? इंद्रप्रस्थ. आणि त्या इंद्रप्रस्थामध्ये पांडव प्रवेशले. इकडं कौरव हस्तिनापुरामध्ये आहेत. श्रीकृष्ण चक्रवर्ती या सिंहासनावर बसलेले आहे आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती यादवासहित राज्य करताय. म्हणजे आता सांगायचं तात्पर्य मिटलेलं आहे का नाही? आता वाटणी झाली म्हणजे सर्व मिटलं, वाद संपले. एवढं होऊनही आता पुढं काय होणार आहे ते आपल्याला पुढच्या लीळेत. अभिमन्यू भुजा शेद कथन, म्हणजे पहा याच्यामध्ये काय झालेले, आपसात भावाची यांनी श्रीकृष्ण चक्रवर्तीने वाटणी केली. जाऊ द्या, आता आले ना, ठीक आहे, आता तुम्ही अर्धराज्य यांना द्या, अर्धराज्य यांना द्या. त्याच्यामध्ये यांना जो हिस्सा दिला राज्याचा, तो मोकळ्या रानाचा हिस्सा दिला. त्याच्यामध्ये एकही गाव न होतं. त्याच्यावर आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या माध्यमातून पांडवांनी इंद्रप्रस्थ निर्माण केलं. ते हस्तिनापूरपेक्षा सुद्धा अतिशय सुंदर होतं. म्हणून कौरवाची नजर परत त्यावर गेली. एकदा भक्तिजन विचारतात, जी अभिमन्यू सहस्रार्जुनाचा अवतार आहे असं पुराणामध्ये बोलल्या जातं, हे खरं आहे का? स्वामी म्हणतात, बाई, अभिमन्यू सहस्रार्जुन होय, पण देवतेचा अवतार नव्हे. देवतेचा अंता अवतार नाही. जीवे जे व्हावे तेच होय, देवता हो जाणे उरू जाणे. जीवाला फक्त एकाच देशी राहता येतं, एका टायमाला एका ज्याच्यात निमग्न राहता येतं. मात्र देवता इकडे सुखही भोगवते, तीच देवता इकडं दुःखही भोगवते. याला म्हणतात हो जाणे उरू जाणे. तसं येत नाही आहे. सहस्रार्जुन तो जीव, तो देवता नव्हे. तो भक्तिजने म्हणितले, जिजी अभिमन्यूची कथा निरोपावी. अभिमन्यूची कथा सांगा. पांडव इंद्रप्रस्थाला राज्य करताय. एका वेळेस त्या नगरामध्ये रात्री खान पडले, म्हणजे दरोडा पडला. ज्या नगरामध्ये राज्य करतायत पांडव त्या ठिकाणी खान पडली, दरोडा पडला. अर्जुन पाहतोय दरोडा निवारण्यासाठी, शस्त्र घेण्यासाठी युधिष्ठिराच्या महालात गेला. आता युधिष्ठिराच्या महालात गेला, त्यांचं असं वाटलेलं होतं, ती द्रौपदी 5 जणांना वाटून दिली होती. जेव्हा द्रौपदीचा ज्याच्यावर नंबर येईल तोपर्यंत त्या महालात दुसरं कोणी जायचं नाही. नेमका रात्री हा अर्जुन त्या महालात पोहोचला. द्रौपदी आणि युधिष्ठिर झोपलेले होते. ते त्यांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर काय झालं, त्याला पश्चाताप आला. गेला शस्त्रासाठी, परंतु पश्चाताप आला की आपण जायला नाही पाहिजे होतं. मग काय करावं? त्या पश्चातापाच्या माध्यमातून तो
ते राज्य सोडून तीर्थ करायला निघून गेला. तीर्थ करायला निघून गेला, अवघी तीर्थ केली. त्याच्या तीर्थ करता करता त्याला एक पत्नी भेटली, उलपी. तिच्यापासून एक पुत्र झाला. कोणाला? अर्जुनाला. पुढे गेला, चित्रगंधा नावाची एक जी स्त्री होती, तिला त्याने जिंकलं. जिंकल्यानंतर तिच्यापासून एक मुलगा झाला. अर्जुनाला तिच्यापासून एक मुलगा झाला, तो बब्रुवाहन. तो काय? बब्रुवाहन. तो बब्रुवाहन अर्जुनाचा मुलगा. मग द्वारकेला आले, श्रीकृष्ण चक्रवर्तीला भेटले, सुभद्रेला पाहिलं, अर्जुनाचं मन विकरलं. अर्जुनाला वाटलं ठीक आहे, श्रीकृष्ण चक्रवर्तीने हास्य केलं. अर्जुनला श्रीकृष्ण चक्रवर्तीची सुभद्रा बहीण. अर्जुनाने श्रीकृष्ण चक्रवर्तीने हास्य केलं, ओळखलं. अर्जुन देव हो, काय आहे? मग ते म्हणे असं असं आहे. मग त्यांनी ओळखल्यानंतर श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात की या सुभद्रेचं तुम्हाला हरण करावं लागेल. अशी भेटणार नाही, बलभद्र असं देणार नाही, तुम्हाला हरण करावं लागेल. मग त्यांनी काय केलं, मोहिनी घातली आणि त्या अर्जुन तिथं गेला आणि सुभद्रेला काढून घेऊन गेला. इंद्रप्रस्थाला आला, अर्जुनाचं सुभद्रेचं लग्न लागलं. मग बळीभद्र मुख्य सर्वे त्या ठिकाणी आले आणि इंद्रप्रस्थामध्ये राहिले. द्रौपदी, 5 पांडव, 5 पुत्र. द्रौपदीला 5 पुत्र झाले आणि अशा प्रकारचा त्या सुभद्रेच्या ठाई एक गर्भ राहिला. सुभद्रेच्या ठाई अर्जुनापासून एक गर्भ राहिला आणि त्या मास भरल्यानंतर त्या सुभद्रेच्या 8वा का 9वा महिना चालू असताना श्रीकृष्ण चाललेले आहेत. अशा वेळेस या सुभद्रेने श्रीकृष्ण चक्रवर्तीला प्रश्न केला, चक्रव्यूह काय राहतं? तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्या चक्रव्यूहाची माहिती काय केली, सांगायला सुरुवात केली. सांगता सांगता सुभद्रेला काय लागली, आपल्याला जे लागते, आपल्याला काय लागते तशी तिलाही. कारण एखादी कथा असली की आपल्याला काय होते, झोप. आणि तिथं जर एखादी सिरियल असली तर झोपीतून उठून बसते. फरक आहे. तिला झोप लागली. श्रीकृष्ण चक्रवर्तीने पाहिलं, अरे येथे झोपली, कथा तिथं. म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्तीनी चक्रव्यूहाची कथा सांगत असताना मधी कसा प्रवेश करावा तिथपर्यंत ते कथा सुभद्रेला सांगितली, ती ऐकली अभिमन्यूने. मधलं गर्भातलं बाळ झोपलेलं नव्हतं, मात्र सुभद्रा झोपलेली होती. आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीने ती कथा अर्धी सांगितली आणि ती पाहिलं झोपली आहे, पुढची बंद केली. आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीने तिच्या अशा माध्यमातून उदरातून त्याचा जन्म झाला. त्याचं नाव काय पडलं, अभिमन्यू. आणि त्या अभिमन्यूनी अशा युद्ध केलं. त्या युद्धामध्ये तो तिथं पोचला आणि वापस यायचं ज्ञान नसल्यामुळे तो त्या ठिकाणी संपला.